नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपला जो विषय आहे तो म्हणजे नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेसंदर्भात. जर आपण बघितलं तर केंद्र सरकारने सुरू केलेल्या पी एम किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गी केल्या जातात. यामध्ये जर आपण बघितलं तर गॅप असतो 3 महिन्याचा. 3 महिन्यानंतर एक हप्ता असा 3 हप्त्यांमध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात. जर आपण बघितलं तर राज्यात जसं केंद्राने आपल्यासाठी पी एम किसान योजना आणलेली आहे, ही वर्षाला 3 हप्ते म्हणजे 6,000 रुपये पी एम किसान योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना मिळतात. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले केंद्राच्या धर्तीवर अवलंबून यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये जमा होत असतात. जर आपण बघितलं तर एकंदरीत जर बघितलं तर वर्षाला 12,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे मिळत असतात. बरं, आता हे झाली पार्श्वभूमी. आता जर आपण बघितलं तर पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, त्याचबरोबर दोन्ही हप्ते एकत्र येणार का, आणि जर एक पी एम किसानचा हप्ता येत असेल तर नमो शेतकरी महासन्मान निधीचा सुद्धा हप्ता येईल का, आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान हप्ता आला नसेल त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळेल का, या संबंधीची संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड जाणून घेणार आहोत. आणि हप्ता केव्हा येऊ शकतो या संबंधीची सुद्धा जी आपल्याकडे माहिती आलेली आहे त्यानुसार आपण तुम्हाला ती माहिती देणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आता चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जर तुम्हाला जर कोणतीही माहिती सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवर मिळत असते. तर आपण जर बघितलं तर पी एम किसानचे आतापर्यंत 22 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. आता पुढचा हप्ता केव्हा येऊ शकतो या संबंधीची माहिती आज आपण घेऊन येणार आहोत. जर बघितलं आपण देशातील कोट्यवधी शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेतात. पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 22 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. आता प्रतीक्षा लागून राहिलेली आहे ती म्हणजे 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार. तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 23वा हप्ता केव्हा जमा होणार. त्याचबरोबर जर बघितलं तर पी एम किसान योजनेअंतर्गत मी तुम्हाला पहिले सांगितलं की 6,000 रुपये हे येत असतात. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2-2 हजार 3 महिने झाले की किंवा सुद्धा येतात. आणि त्याचा कालावधी असा असतो की ज्या टायमात शेतकऱ्यांना खरोखर खूप आवश्यकता असते अशा टायमामध्ये शेतकऱ्यांना हा हप्ता येत असतो. जर याच्या आधीचा आपण हप्ता बघितला तर 22 मार्च जो 22वा हप्ता होता तो 13 मार्च 2026 रोजी गुवाहाटी येथून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला होता. आता 23वा हप्ता कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. जर बघितलं आपण तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 22वा हप्ता पडलेला आहे. मार्च, एप्रिल, मे आता महिना चालू होणार जून. आणि शेतकऱ्यांची जी पेरणीचं काम असतं त्यामध्ये शेतकऱ्यांना या पैशाचा अत्यंत उपयोग होत असतो. म्हणून जर बघितलं आपण तर पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे त्यासाठी जर तुमच्या काही तांत्रिक अडचणी असेल, पी एम किसान असो किंवा नमो असतो, या दोन्हीला नियम सारखेच आहेत. पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना KYC करणे अनिवार्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत KYC केलेली नसेल तर तुम्ही सुद्धा KYC करून घ्या, जेणेकरून डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा होईल. या योजनेअंतर्गत आधार लिंक असणे सुद्धा गरजेचे आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं की पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी सन्मान निधी असो, तुम्हाला KYC करणे हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे हे जमा होणार नाही. ऑनलाईन पद्धतीने KYC करायची असते. यासाठी आपण आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन सुद्धा KYC करू शकतो. जर तुम्ही KYC केली तर तुम्हाला सुद्धा पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार. ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळतो. परंतु तुम्हाला पूर्वी पी एम किसानचा हप्ता मिळत होता, आता मिळत नाही. तर तुम्ही तुमचे बँक पासबुक, आधार सीडिंग आणि बँक पासबुकला जे करेक्ट मोबाईल नंबर चालू आहे का नाही, त्याचबरोबर KYC केलेली की नाही, आपल्या प्रोफाईलवर जाऊन चेक करा, जेणेकरून तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे जमा होईल. आता आपण माहिती घेऊया की पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार. जर आपण बघितलं तर पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी असो, हे बराबर अशा एखाद्या स्पेसिफिक सीझनच्या टायमालाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. आता जर बघितलं आपण तर खरं शेतकऱ्यांचा आता जे पेरणीचा समय आता जवळ आलेला आहे, अशातच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पी एम किसान आणि नमो शेतकरीचा मान सन्मान निधी योजनेचा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे जमा होणार. म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही होती संपूर्ण माहिती. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.